नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मनापासून. आज मी तुम्हाला रेसिपी तर दाखवतेच, पण त्याचबरोबर एक गोष्टसुद्धा सांगणार आहे तुम्हाला. आमच्या इथे सोसायटीमध्ये खाली थोडंसं डाव्या साईडला चालत गेलं ना, तिथं कोपऱ्यावर एक आजीबाई बसतात. ते त्यांच्या शेतातून वांगी घेऊन येतात आणि ती वांगी एवढी छान असतात ना, जबरदस्त दिसायला असतात आणि चवीलासुद्धा तितकीच छान असतात. तर मी त्या आजीबाईकडे नेहमी वांगी घेते. तर हे पहा तुम्ही वांगी. किती काटेदार आहेत आणि एकदम जबरदस्त हिरवीगार आणि ताजेपणा बघा त्याचा केवढा आहे. असं वाटतं की आत्ताच झाडाचं वांगं तोडलेलं आहे. आजींना मी माझ्या चॅनलविषयी सांगितलेलं होतं पाठीमागे, तर त्या बोलल्या मला हे वांगं तुम्ही एकदा तुमच्या चॅनलवरती दाखवा ना. तर मग मला ते खूप छान वाटलं त्यांच्या तोंडून ऐकायला आणि मी तेच वांगं आज इथं बनवून दाखवते. तर सुरुवातीला मी पॅनमध्ये शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं भाजायला घेतलं आहे. खोबरं थोडंसंच आहे, शेंगदाण्याची क्वांटिटी थोडी जास्त आहे. आपण रेग्युलर वांगं बनवतो अगदी तसंच बनवते, त्यामध्ये जास्त काही आपलं एक्स्ट्रा बनवत नाही आहे मी इथे 2 ते 3च माणसांची वांग्याची भाजी बनवते, म्हणून जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही. अगदी कमी मसाले आहेत. खडे मसालेसुद्धा आपण याबरोबर लगेच भाजून घेऊया, ते सुद्धा मी अगदी कमी वापरलेत. कारण वांगं अंगचंच एवढं जबरदस्त टेस्टी असतं ना की त्याला एक्स्ट्रा मसाल्यांची गरज नसते. तरी पण मी इथं एक तेजपत्ता, एक छोटा दालचिनीचा तुकडा, 2च काळी मिरी घेतलीत आणि 3 ते 4 लवंग आहेत. आता आपण इथं मसाला बारीक करून घेऊया. मसाल्यामध्ये अगोदर मी शेंगदाणे, खोबरं आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतले. त्याचबरोबर 1 इंच आलं घेतले. आता तो मसाला होता ना कोरडा, आपला खडा मसाला तो मी टाकला आहे त्यात. वरून थोडी कोथिंबीर घालूया. तेजपत्त्याचं पान होतं ना ते मी चुरा करून घातले, कारण ते असं टाकल्याने सुद्धा मस्त चव लागते, त्यामुळे मी तसं टाकून बघितले. आता मसाला तयार आहे आपला, बारीक झाला आहे. आपण आता वांगी भरून घेऊया. वांग्याने मी स्वच्छ धुतलेलं आहे अगदी आणि ते काठे वगैरे त्याचे सगळे काढून घेतलेत. आता आपण याला मधून चिरून घेऊया. वांग्यांना धुताना सुद्धा अजिबात त्याला घाण नाही आहे, अगदी माती वगैरे काहीसुद्धा दिसणार आहे, एवढी जबरदस्त ऑलरेडीच ते स्वच्छ होती वांगी. तर मी वांगी इथं मस्त चिरून घेते. 4 भाग करते, कारण आळ्या वगैरे असतील किंवा कुठली बाकीची काळी घाण वगैरे त्यामध्ये असेल तर ते आपल्याला दिसून येईल. वांगी चिरून झालेले आहेत. आपण हा मसाला त्यामध्ये भरून घेऊया. मिक्सरमधला मसाला ताटात काढले, त्यात आता दुसरे मसाले टाकू. अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा मी इथं हळद घातली. हा काळा मसाला आहे 2 चमचे घरातला. चवीप्रमाणे मीठ घालूया. अगोदर हे छान असं मिक्स करायचं आहे. मसाले पण अगदी थोडेच आहेत, पण मस्त वांगं होणार आहे. चवीला पण तितकंच छान लागणार आहे, कारण ही शेतातली ताजी ताजी वांगी आहेत आणि या वांग्याला चव आहे. कारण मी रेग्युलर त्या आजींकडून घेऊन वापरते ना, तर मस्त वांग्याला चव आहे. तर यात थोडंसं पाणी टाकून मी ते सारण अगदी ओलंसं केलं आहे, कारण फार सुक्कं सुक्कं झालेलं होतं. सुक्कं सारण असेल तर वांग्यामध्ये बसत नाही, त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घ्यायचं. आता हे वांग्यांमध्ये व्यवस्थित भरून घेऊया. वांग्यामध्ये भरताना सुद्धा तुम्ही कमी जास्त असं म्हणजे वाटतं ना की जास्त भरायचं की कमी भरायचं, पण असं काही नाही. थोडं थोडं भरलं तरी चालतं. राहिलेला मसाला आपण भाजीमध्ये वरून टाकू शकतो. त्यामुळे अगदी थोडं थोडं भरून घ्यायचं व्यवस्थित या वांग्यांना, कारण मस्त मसालासुद्धा झालेला आहे. बेताचं सगळं सामान झालं आहे. वांगी पण तेवढीच, मसाला पण व्यवस्थित तेवढा झालेला आहे आणि मस्त रेसिपी होणार आहे. तर अशा प्रकारे मस्त मी इथं सगळी वांगी भरून घेते. आता ही वांग्याची भाजी बनवल्यानंतर मी त्या आजींना ही रेसिपी दाखवायलासुद्धा जाणार आहे, कारण त्यांचा आग्रह होता की मला तुम्ही ते चॅनलवरती दाखवा. तर मी नक्की त्यांना दाखवायला जाईन की मी हे वांग्याची भाजी बनवलेली आहे. त्यांनासुद्धा खूप छान वाटेल ऐकल्यानंतर किंवा बघितल्यानंतर. हे असं वांगं आहे ना, ते मी रेग्युलर माझ्या घरामध्ये बनवते, कारण कधी-कधी टिफिनलासुद्धा देते. पण टिफिनला देत्यावेळेस तुम्ही जास्त स्पायसेस वापरायचे नाही आहेत, कारण ऑफिसला जायचं असते आणि ते खराब होणं वगैरे ह्या गोष्टी ऑफिसमध्ये नको आहेत. म्हणून तुम्ही कधीही टिफिनला वगैरे जर देत असाल ना वांगं, तर जास्त खडे मसाले वगैरे टाकायचे नाही किंवा तिखटाचं प्रमाण जास्त नाही करायचं, अगदी थोडंसं. तुम्ही खडे मसाले नाही टाकले तरीसुद्धा चालेल. आता वांगी भरून झालेले आहेत बघा, किती सुंदर दिसत आहेत. मस्त. आता पुढची प्रोसेस करू. तर आता पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेऊया. मी 1 ते 1.5 चमचा तेल घेतला आहे आणि अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान अशी तडतडली की लगेच अर्धा चमचा आपण जिरे टाकूया आणि लगेच आपण वांगी टाकू. वांगी तेलामध्ये आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहेत.
तेलाचा सुद्धा वापर मी जास्त केला नाही आहे, कारण गरजेचं नाही आहे. तुम्हाला आवडत असेल जास्त तेल तुम्ही वापर करू शकता, 3 ते 4 चमचे. मस्त स्पायसी तुम्हाला कटदार खायचं असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता. आता गॅसची फ्लेम कमी करायची एकदम आणि लगेचच याला वांग्यांना आपण छान असं तेलामध्ये मिसळून घेऊया. थोडंसं अगदी याला 2 ते 3 मिनटं असंच ठेवायचं, म्हणजे खालची बाजू वर, वरची बाजू खाली करून त्याला थोडीशी वाफ देऊन घ्यायची तेलाची. 1-2 मिनटं झाकून ठेवते मी इथं. 2 मिनटं नंतर बघा मस्त वांगी दिसतायत. वाव, असं वाटतंय असंच उचलून वांगं खावं, इतकं छान दिसतंय. तर या स्टेजला तुम्ही असं अगदी थोडंसं त्याला परत खालीवरती करा आणि यामध्ये आपण राहिलेला मसाला आहे आता तो इथे टाकून घेऊया. हा जो आपला शिल्लक उरलेला मसाला होता तो लगेच इथे टाकून घ्यायचा. मसाला जबरदस्त झाला आहे, वाससुद्धा छान सुटलेली आहे, छान भाजी होणार आहे. या मसाल्यांना मिक्स करू आणि त्याच प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकून आपण इथे विसळून प्लेट टाकूया. म्हणजे पाणी टाकणं गरजेचंच आहे, नाहीतर लगेच खाली चिटकायला लागतात मसाले. आता मिक्स करूया व्यवस्थित. आता थोडंसं मी इथं अर्धा ग्लास पाणी वापरते, म्हणजे या पाण्यामध्ये व्यवस्थित वांगी वाफरली जातील. तर झाकून ठेवूया 2 ते 3 मिनटं. 2 ते 3 मिनटं आपल्याला भरपूर होतील. तर मी 3 मिनटं झालेली आहेत बघा. मस्त वांगं शिजले, पण थोडंसं वरून कच्चं वाटतंय अजून. त्यामुळे याला पलटी करून आपण परत एकदा झाकून ठेवावंच लागणार आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित त्याला हळुवारपणे आपण पलटी करूया. एक बाजू पूर्ण त्याची शिजलेली आहे, फक्त दुसरी बाजू राहिलेली आहे. दुसरी बाजू पण आपण व्यवस्थित इथे वाफलून घ्यायची आहे. थोडंसं वाफवलं वांग्याला तरीसुद्धा वांगी शिजून तयार होतात. थोडासा कोरडेपणा झालेला आहे मसाल्याचा, म्हणून परत मी अर्धा ग्लास पाणी टाकले, म्हणजे जवळजवळ 1 ग्लास पाणी मी यामध्ये टाकले. आता परत पाणी टाकायची गरज नाही आहे. आता हे छान असं मिक्स करून परत अजून 1 ते 1.5 मिनटं झाकून ठेवूया, जास्त वेळ नको. तर 1 ते 1.5 मिनटं झालेलं आहे, चेक करूया. हे पहा मस्त वांगं शिजून तयार आहे. भाजी आपली कंप्लीट तयार आहे बनवून. आजीच्या म्हणण्यानुसार आपण मस्त वांग्याची भाजी बनवली. चला त्यांना पण आपण रेसिपी दाखवूया आणि मस्त आपण एन्जॉय करूया ही डिश घरामध्ये. जर आवडली असेल मांडवीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.